नमस्कार मुलांनो. चला आता आपण आपल्या मराठीच्या पुस्तकातील पान नंबर 78 ट्रॅफिक दादा ही कविता बघणार आहोत. याचे कवी आहे मुबारक शेख. बघा काय आहे या कवितेमध्ये. तर ट्रॅफिक दादांनी लहान मुलांना ट्रॅफिकचे नियम या कवितेमध्ये सहज समजावून सोप्या पद्धतीने समजावून सांगितलेले आहेत. चला तर मग आपण बघूया बरं कविता. पान नंबर 78 कविता 24 ट्रॅफिक दादा. ऐका म्हणा वाचा. ट्रॅफिक म्हणजे काय माहिती आहे का तुम्हाला? रस्त्यावरील वाहनांची वाहतूक म्हणजे ट्रॅफिक. ट्रॅफिक दादा सांगा सांगा तुमची भाषा आम्हाला सांगा. लहान मुलं ट्रॅफिक दादाला काय म्हणतात? ट्रॅफिक दादा तुमची भाषा म्हणजे वाहतुकीचे नियम आम्हाला समजावून सांगा. छोट्यांचा ऐकून एकच गलका ट्रॅफिक दादा म्हणाले ऐका. बघा आता लहान मुलांनी आरडाओरडा केला. ट्रॅफिक दादांना म्हणाले की तुमची भाषा म्हणजे तुमचे वाहतुकीचे नियम आम्हाला समजावून सांगा. मग ट्रॅफिक दादा मुलांना समजावून सांगतात. ट्रॅफिक दादा म्हणाले ऐका. दिसता समोर लाल दिवा गाडीला तुमच्या ब्रेक लावा. बघा लाल दिवा म्हणजे सिग्नल. सिग्नलचे दिवे माहिती की नाही तुम्हाला? कोणते कोणते असतात? लाल, पिवळा, हिरवा. मग ट्रॅफिक दादा म्हणतात की समोर जर लाल दिवा दिसला तर तुमच्या गाडीला पटकन ब्रेक लावा. ब्रेक लावा म्हणजे गाडी थांबवा. खांबावर दिसता पिवळा दिवा इकडे तिकडे नीट लक्ष ठेवा. आणि खांबावर जेव्हा पिवळा दिवा दिसतो तेव्हा तुम्ही आजूबाजूला नीट लक्ष ठेवा. आजूबाजूला पाहत वाहन सावकाशीने चालवा. हिरवा दिवा लागेल तेव्हा गाडी तुमची पुढे चालवा. आणि जेव्हा हिरवा दिवा लागेल तेव्हा तुमची गाडी पुढे थांबवा. समजली का मग ट्रॅफिक दादाची भाषा कोणती आहे ते? सिग्नलचे कोणते कोणते दिवे असतात? लाल, पिवळा, हिरवा. हो की नाही? तुम्ही आईबाबांसोबत बाहेर जाता तेव्हा दिसतात की नाही तुम्हाला सिग्नलवर गाडी थांबलेली असते. मग तुम्हाला माहिती आहे का गाडी कशामुळे थांबते? जेव्हा लाल दिवा लागतो तेव्हा गाडी थांबलेली असते. लावाल वाहन नो पार्किंगला होईल दंड नक्कीच तुम्हाला. बघा जेव्हा जर तुम्ही नो पार्किंगला म्हणजे एक वेगळ्या प्रकारचं तिथं चिन्ह दिलेलं असतं की इथे गाडी लावण्यास मनाई आहे. आणि तिथं जर तुम्ही तुमची गाडी लावली, तुमचं वाहन लावलं तर तुम्हाला नक्कीच दंड भरावा लागेल. म्हणजे नो पार्किंगचं तिथं क्षेत्र असतं. तिथे नो पार्किंगचा बोर्ड लावलेला असतो. तिथे तुम्ही गाडी लावायची नाही. गाडी लावली तर काय होईल? दंड होईल. तुमचे वाहन खूप दूर वाहन सोडता दुरुस्ती करा वेळ न लावता. आणि जर तुमची गाडी तुमचं वाहन जर खूप दूर सोडत असेल तर वेळ न लावता गाडीची दुरुस्ती करून घ्या. पाळा नियम वाहतुकीचे संकट न येई ट्रॅफिक जामचे. बघा ट्रॅफिक जाम म्हणजे वाहनाची गर्दी, वाहनाची कोंडी होणे. आणि जर तुम्ही वाहतुकीचे सगळे नियम पाळले तर कधीही ट्रॅफिक जामचे म्हणजे वाहतुकीची कोंडी होणार नाही. ट्रॅफिक जामचे संकट येणार नाही. वेगावर ठेवा नियंत्रण अपघाताला नको निमंत्रण. नियंत्रण म्हणजे संयम किंवा ताबा ठेवणे. जर गाडीवर तुमच्या वेगावर नियंत्रण असेल म्हणजे खूप फास्ट गाडी न चालवता जर गाडी हळू चालवली, गाडीवर तर तुमचं नियंत्रण असेल तर अपघाताला आमंत्रण देऊ नका. वेगावर ताबा ठेवला तर अपघात होणार नाही. वेगावरती ठेवा नियंत्रण अपघाताला नको निमंत्रण. बघा मुलांनो समजली का मग ट्रॅफिक दादाची भाषा, वाहतुकीचे कोणते कोणते नियम असतात ते? समजलं तुम्हाला? चला आता आपण याचा स्वाध्याय बघूया. बघा इथे धड्याखाली काही शब्दार्थ दिलेले आहेत. ते शब्दार्थ सुद्धा तुम्ही लिहायचे आहे. ट्रॅफिक म्हणजे रस्त्यावरील वाहतूक. पार्किंग वाहने ठेवण्याचे ठिकाण. ट्रॅफिक जाम होणे वाहनांची गर्दी होणे. नियंत्रण म्हणजे ताबा किंवा संयम.
बघा तुम्ही काय करायचं आहे, आधी कविता पाठ करायची छान, मग छान अक्षरात लिहून काढायची, हे शब्दार्थसुद्धा लिहायचे. आणि आता पुढे जे जे आपण स्वाध्याय देणार आहे तो पण सगळा स्वाध्याय तुम्ही लिहून काढायचा आणि एक सिग्नलचं चित्र काढायचं. जमेल तुम्हाला? चला आता आपण स्वाध्याय बघूया. पहिला प्रश्न आहे, समान अक्षराने शेवट होणारे कवितेतील शब्द शोधा व लिहा. समान अक्षराने कोणते कोणते आहेत मग आपण इथे बघूया. गलका ऐका, दिवा लावा, दिवा ठेवा, पार्किंगला तुम्हाला, सोडता लावता, वाहतुकीचे ट्रॅफिक जामचे, नियंत्रण आमंत्रण. दुसरा प्रश्न आहे, खालील प्रसंगी काय करावे. ट्रॅफिक सिग्नलचा लाल दिवा लागला, गाडीला ब्रेक लावावा. दुसरा आहे, पिवळा दिवा लागला, इकडे तिकडे नीट लक्ष ठेवावे. तिसरा आहे, हिरवा दिवा लागला, गाडी पुढे चालवावी. प्रश्न तिसरा आहे, खालील प्रसंगी तुम्ही काय कराल. बघा पहिलं आहे त्याच्यातलं, गर्दीमध्ये तुम्ही हरवलात. गर्दीमध्ये हरवलात तर तुम्ही काय कराल, जवळच्या पोलीस स्टेशनमध्ये जाऊन मी माझे नाव व पत्ता सांगेन. दुसरं आहे, रस्त्याच्या दुसऱ्या बाजूला तुम्हाला जायचे आहे. बघा रस्त्याच्या दुसऱ्या बाजूला तुम्हाला जायचं असेल तर तुम्ही काय करणार. बघा रस्ता ओलांडण्यासाठी पांढऱ्या आडव्या पट्ट्या मारलेला मार्ग असतो, आपण त्याला काय म्हणतो, झेब्रा क्रॉसिंग, बरोबर आहे की नाही. मग रस्ता पार करण्याचा हिरवा दिवा लागताच मी दुसऱ्या बाजूला जाईन. तिसरं आहे, शाळेच्या रिक्षात मित्राचा डबा राहिला तर मी काय करेल बरं. बघा माझ्या रिक्षा काकांचा नंबर माझ्याकडे आहे, तो मी शिक्षकांना देऊन रिक्षा काकांना फोन करण्यास सांगेन. प्रश्न चौथा आहे, वर्गामध्ये घरी चर्चा करून खालील प्रश्नांची उत्तरे लिहा. आपल्याकडे रस्त्याने चालताना कोणत्या बाजूने चालणे अपेक्षित आहे. रस्त्याच्या कोणत्या बाजूने चालतात माहिती आहे का तुम्हाला. रस्त्याने चालताना उजव्या बाजूने चालणे अपेक्षित आहे. दुसरं आहे, रस्त्याच्या कोणत्या बाजूला बस थांबे असतात. बस थांबे म्हणजे बस स्टॉप कोणत्या बाजूला असतात, रस्त्याच्या डाव्या बाजूला बस थांबे असतात. तिसरं आहे, बसचा दरवाजा उघडत नसेल तर संकटकाळी बाहेर पडण्याचा दरवाजा कुठे असतो. बघा उत्तर, बसचा दरवाजा उघडत नसेल तर संकटकाळी बाहेर पडण्याचा दरवाजा एका विशिष्ट खिडकीजवळ असतो. चौथं आहे, एस.टी. बसचा दरवाजा उघडत नसेल तर संकटकाळी बाहेर पडण्याचा दरवाजा कुठे असतो. त्याचं उत्तर आहे, एस.टी. बसचा दरवाजा उघडत नसेल तर संकटकाळी बाहेर पडण्याचा दरवाजा बसच्या पाठीमागे असतो. पाचवा आहे, संकटकाळी धावती रेल्वे थांबवायची असल्यास प्रवासी काय करतील. उत्तर, संकटकाळी धावती रेल्वे थांबण्यासाठी प्रत्येक डब्यात एक विशिष्ट साखळी असते, प्रवासी ती साखळी ओढतील. बघा आता प्रश्न पाचवा आहे, खालील चित्रे पहा, शिक्षकांच्या मदतीने चित्रांचा अर्थ समजून घ्या व माहिती वहीत लिहा. बघा हे चित्र आहे, तुम्ही पुस्तकामध्ये सुद्धा बघताय. कशाचं आहे हे. एक आहे मुलगा रस्ता क्रॉस करतोय, दुसरं आहे गाडी नो पार्किंगला लावलेली आहे आणि तिसरं चित्र आहे गॅरेजचं. आता त्याच्याबद्दलची माहिती आपण इथे दिलेली आहे, ती तुम्ही बघायची आहे. आणि हे चित्र जर तुम्हाला काढून माहिती लिहिता येत असेल तर तुम्ही चित्र काढून व्यवस्थित छान माहिती लिहायची आहे. बघा पहिलं चित्र आहे, सिग्नलचा लाल दिवा असल्यामुळे गाडी थांबली आहे आणि त्याच वेळी एक मुलगा पांढऱ्या काळ्या पट्ट्यांवरून
रस्ता ओलांडत आहे. या पांढऱ्या काळ्या पट्ट्यांना काय म्हणतात? झेब्रा क्रॉसिंग असे म्हणतात. दुसरं चित्र आहे. या चिन्हाचा अर्थ नो पार्किंग क्षेत्र आहे, म्हणजेच येथे गाड्या थांबवायच्या नसतात. चित्रामध्ये एक गाडी नो पार्किंग क्षेत्रात थांबवली आहे. त्यामुळे ट्रॅफिक पोलिसांनी गाडीच्या चाकाला एक विशिष्ट प्रकारचे कुलूप लावलेले आहे. दिसते की नाही तुम्हाला? विशिष्ट प्रकारचं एक कुलूप लावलेलं आहे. बघा, तिसरं आहे गॅरेजचं चित्र आहे. हे एक गॅरेजचं चित्र आहे. गॅरेजमध्ये नादुरुस्त गाडी दुरुस्त केली जाते. या गॅरेज एक नादुरुस्त गाडी ठेवलेली आहे, म्हणजे गाडी ते दुरुस्त करत आहे. समजलं तुम्हाला? बघा, आता इथे काही समानार्थी हे जास्तीचे प्रश्न मी दिलेले आहे, ते पण तुम्ही व्यवस्थित लिहायचे आहे. बघा, पहिला आहे समानार्थी शब्द लिहा. दिवा, दीप, वेग, गती, अपघात, दुर्घटना, संकट, आपत्ती, दंड, शिक्षा, निमंत्रण, आमंत्रण. दुसरा प्रश्न आहे विरुद्ध अर्थाचे शब्द लिहा. तुमची, आमची, छोटे, मोठे, इकडे, तिकडे, पुढे, मागे, खूप, कमी, दुरुस्त, नादुरुस्त. तिसरा प्रश्न आहे एक अनेक लिहायचं. एक दिवा, अनेक दिवे, एक वाहन, अनेक वाहने, एक गाडी, अनेक गाड्या, एक संकट, अनेक संकटे. चौथा प्रश्न आहे पुढील वाक्प्रचारांचा वाक्यात उपयोग करा. बघा, गलका करणे, त्याचा अर्थ काय आहे? तुम्ही अर्थ पण लिहायचा आणि वाक्यात उपयोग पण लिहायचा. गलका करणे त्याचा अर्थ आहे आरडाओरडा करणे किंवा गोंगाट करणे. आता त्याचं वाक्य इथे दिलेलं आहे, तुम्हाला वेगळं वाटलं तर तुम्ही लिहू शकता. कुत्र्याचे पिल्लू खड्ड्यात पडल्यामुळे मुलांनी गलका केला. दुसरं आहे दंड होणे, म्हणजे शिक्षा होणे. त्याचं वाक्य आहे चुकीच्या बाजूने वाहन चालवल्यास दंड होतो. तिसरं आहे नियंत्रण ठेवणे, म्हणजे ताबा असणे किंवा संयम राखणे. खाताना आपल्या जिभेवर नेहमी नियंत्रण ठेवावे. बघा, आता पुढचा प्रश्न आहे एका वाक्यात उत्तरे लिहा. हे पुस्तकात प्रश्न नाही आहे, पण मी तुम्हाला जास्तीचे प्रश्न दिलेले आहे, ते तुम्ही व्यवस्थित लिहायचे आहे. छोट्यांनी गलका का केला? उत्तर आहे ट्रॅफिक दादांकडून छोट्यांना वाहतुकीचे नियम समजावून घ्यायचे होते, म्हणून त्यांनी गलका केला. दुसरा आहे दंड केव्हा होईल? नो पार्किंगला वाहन लावले तर दंड होईल. तिसरा प्रश्न आहे वाहन खूप दूर सोडत असेल तर काय करावे? उत्तर वाहन खूप दूर सोडत असेल तर ताबडतोब वाहनांची दुरुस्ती करावी. चौथा आहे वाहतुकीचे नियम का पाळावेत? उत्तर ट्रॅफिक जामचे संकट टाळण्यासाठी वाहतुकीचे नियम पाळावेत. पाचवा आहे अपघात कधी टळतील? उत्तर वेगावर नियंत्रण ठेवले तर अपघात टळतील. बघा मुलांनो, कविता समजली तुम्हाला ट्रॅफिक दादा? आता तुम्ही ट्रॅफिक दादा कविता पाठ करायची, पूर्ण लिहून काढायची, त्याचे शब्दार्थ लिहायचे आणि स्वाध्याय जो मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये दिलेला आहे तो सगळा स्वाध्याय तुम्ही छान अक्षर काढून पूर्ण करा आहे.